गुड मॉर्निंग. आमच्या नव्या दिवसांचं स्वागत आहे. युवन उठलेला आहे. इकडे निहारिका पण उठलेली आहे. आता हे पण उठतील थोड्या टायमात. तर चला आता पटापट फ्रेश होऊ. चलो गुड मॉर्निंग. हो बघा अशी मस्ती काय. तर आम्ही फ्रेश वगैरे झालो ना. आता मी घेते भांडी वगैरे घासून पटापट ओटं वगैरे क्लीन करून घेते. आणि आज आम्ही जाऊ खाली आणि मम्मी पण आली आहे. तर चला आता पटापट आवरून घेते. निहारिकाची पण तयारी केली आहे. अर्धी करायची. तर चला बघू. सगळी बसून झालेत ना. आता मी सगळं चालले खाली कारण की निहारिकाचे स्कूल बुक्स वगैरे सगळे खाली येतं. ते तिला घे ते स्कूल बॅग वगैरे तिची भरते आणि तिला तिथूनच पाठवते आणि परत आता खालचं पण आवडतं. तर चला. तर बघा हिची तयारी अर्धवटच टाकली ना. मग ते सगळं घेऊन आता मी चालू किंवा पण वरती झोपला आहे. तर चला आता पटकन जाऊन तयारी करते. तिथलं आवडायचं पण आहे. भेटू पण नंतर. हे बघा निहारिकाचे कपडे. आता मी कपाट लावला जस्ट आणि कपाटातले बहुतेक कपडे यांनी घेतलेले. काय जी मी असं करता का. इकडे पण आम्ही अर्धे कपडे टाकले तिथून घेऊन. समजत नाही ना काय नाही. मूर्ख झालाय बघा. आता बघणारच नाही. बावलट. तर चला मी बाकीची सगळी कामं आटपून घेते. हिची पण केस वगैरे विंचरते. स्कूलची तयारी करून घेते. चला नंतर भेटू तुम्हाला. गाईज मी आता घेतले सगळा इथला पसारा उरकायला कारण की 2-3 दिवस वरती होतो आम्ही. तर खाली भरपूर घाण झालेली ती सगळ्यात आटपून घेते. युवनला घेतलाय. युवन पहिले वरती होता नंतर आला खाली. साहेब होता संगीता काकी घेतलाय आणि ते पण गेलेत आता पनवेलला का कुठं गेलेत का माहीत नाही. ते पण येतील आता थोडं कारण की ते पण आता खूप आज चालले वाटतं बाहेर. तर बघू आजचा दिवस कसा काय जातोय. पसारा तर उरकायचा आहे भरपूर. पण हा आता नंगपुंगा आलेला आहे. नंगपुंगा आलेला आहे. आता याला लागले भूक पण लागली आणि याला झोप पण आलेली आहे. तर याला तर मी काहीतरी घेते धरून याला झोपवते. घेतली मी आता आंघोळ करून. हा बघा ऐकतच नाहीये. याला पण आता झोप पण आली आहे. तर चला. ते पप्पा पण आले. जेवणची तयारी पण झाली ना. मी एक साईडला ठेवलेला भात. तर भात पण आता होईल. बघू जेवायला काय बनवू. छोल्यांची भाजी आहे तीच बनवते वाटतं. चला. हे बघा गट्टू बघा. आता मी तयारी वगैरे केली आहे आणि आता आम्ही चाललो सारसोल्याला. सुनील काकांची इथे त्यांच्या आईंची पुण्यतिथी आहे आज पहिलीच. तर आठवणच नव्हतं म्हणून पटापट तयारी केली आणि लगेच निघलो. मम्मी पप्पा पण आहेत आणि सोहम भाऊना पण दवाखान्यात न्यायचं आहे. तर चला बघू आता कुठे कुठे जातोय. तिकडे बघा गाईस. तरी आहेत संगीता काकी. युवन यांच्याकडे असतो का नाही सकाळ. पप्पांनी घेतलं युवनला बाहेर आणि मम्मी तिकडे गेली आहे हार घ्यायला. आम्ही पोचलो आणि युवनला तिकडे खाली ठेवलं तरी तो त्यांचा पूर्ण हॉलच फिरत होता. आमचं जेवण वगैरे करून झालं आणि आम्ही इकडे आलेलो पुण्यतिथीला. तर आता आम्ही निघतो इथून. तर आता आम्ही घरी आलो आणि युवनला आले झोपतो. युवनला आम्ही झोपवतो. आलेली आहे काही स्कूलमधून. आता परत निहारिका आमची क्लासला. चला. ना जाशील ना क्लासला. कधी बोल. ही सगळी नाटकं असतात रोजची. बरोबर जाणार पण रोजची नाटकं असतात. चला. संडेला सुट्टी असते ना. आता झाली कालची सुट्टी झाली. चला. काय रोजचं चाललंय तुझं. रोजचं आहे. काय यांची मस्ती काटपत नाही. अजिबात नाही. खा पप्पाला. खा गाईस. तर इकडे आता आई पण आलेली आहे. आई आणि ते व्यवस्थित देते. आई आलेली तर आई आता चालली आता घरी. तर आता मी पण घेते बाकीची कामं आटपून. तर चला.
तर आता मी आई आलेली, आई पण आता गेली घरी ना. युवान पण संगीता काकींकडे दिलाय, कारण की माझी कामं असतात ना तर मी त्यांच्याकडे नेऊन देते. तर मग तो गेला तिकडे तर पटापट सगळी कामं आटपून घेते. आता सकाळचा भात तर तसंच आहे, जेवलो पण नाही आम्ही, कारण की आज घावणे पण नाही केले, काहीच नाही केलं, कारण की वरती होतो, वरतून आलो, खालचा आवरला तर थोडीशी घाण आहे. नंतर तिकडून आता ती आवडते पटापट आणि बघते त्यांना विचारते काय बनवू जेवायला. चला. तर युवानला पण आता पालनाच पाहिजे आणि निहारिकाला पण मी सांगितलं एक साईडला बस आणि अभ्यास करून घे. तर ती पण आता अभ्यास करायला बसली आहे. नाही युवान पण झोपत नाही अजून, तो बघा गाईस. तर हा बघा कसा करतोय जिमी, अख्खा अंगावर जाते त्यांच्या. लाडात आलाय हो कसं झोपतोय. गाईस तर हे गेले आता जिमीला राऊंड मारायला, ही पण चालली आणि मला पण जायचंय. तुला नाही नेलं, आवाज दे पप्पाला. युवान आवाज दे पप्पाला.